नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आत्ता ना सकाळच्या 1:15 वाजत आलेत आणि संचित आमचा सकाळी स्कूलला गेलाय. तर आज ना त्याचं 10:30 वाजेपर्यंत स्कूल आहे. कारण आता म्हणजे टेस्ट झाली होती आणि त्या टेस्टचे म्हणजे पेपर दाखवणार आहेत टीचर, किती मार्क्स पडलेत वगैरे, आणि काय अभ्यास वगैरे करत नसेल तर सांगणार पण आहे थोडंसं. त्यामुळं मग आता नाश्ता वगैरे झाला. संचित स्कूलला गेले की नाश्ता करून घेतला, अंघोळ वगैरे झाली आणि आता तयार पण झाले. आता जायचं आणि जमलं तर मग म्हणजे टीचर कसं करतात, पेपर वगैरे देतात. तर मग 4च पेपर, मॅथ्स, मराठी आणि इंग्लिश आणि US असं 4 असतात. आणि ड्रॉइंगचा पण असतो, पण ड्रॉइंगचे पेपर काय अजूनपर्यंत तर कधी दाखवले नाहीत. ड्रॉइंगमध्ये काय येतं ते पण माहिती नाही. त्यामुळं मग आता बघूया काय काय ते. घरी तर तयारी बऱ्यापैकी चांगली करून घेतली होती. आता बघू संचित कसा करतो आमचा, असं जे म्हणजे तयारी करून घेते ना, गडबड गडबड जास्त करतो. कधी कधी काय होते, त्याला येत असतं आणि येत असतं तरी पण ते गडबड केल्यामुळं चुकतंय. त्यामुळं असं होते, गेल्या वेळेस त्याला आता 6माही परीक्षा झाली ना, तर 6माही परीक्षेला त्याला सगळ्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क होती. तर आता टेस्टमध्ये बघू कसं आहे काय आहे, आणि जमलं तर मी तुम्हाला दाखवेनच. तर आता अजून 10:15 वाजत आले. 10:30 वाजेपर्यंत जायचं. 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत कधीही आलं तरी चालते म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे आता झाले कधी तर तयार. त्यामुळे आता जाऊन बघते आता, आणि जमलं तर तुम्हाला पण पेपर दाखवते. तर इथं आहे आमच्या संचितची प्रश्नपत्रिका दिली टीचरनी. तर इंग्लिश आहे, इंग्लिशमध्ये 20 पैकी 20 पडले त्याला. आणि नंतर हे आहे मराठीमध्ये पण 20 पैकी 20 पडले. समयी हिचं हे काढलं टीचरने केलं आहे. नंतर हे नंबर्स लिहायचे होते. नंतर हे आहे EVS आहे, नाही मॅथ्स आहे. मॅथ्समध्ये 20 पैकी 19 पडले आणि त्याचा 1 मार्क कुठे गेला आहे बघा. हे इतकं अवघड असून हे चांगलं केलं, हे पण अवघड असून केलं. हे तर किती अवघड असून स्पेलिंग लिहिलेत बरोबर, हे पण केलं अवघड असून. आणि हे बघा इतकं आणि सोपं असून हे इथं सगळं 4 + 4 8. कसं रे, असं असतं रे. हां, आणि हे EVSमध्ये 19-20 पैकी. आणि इथं मार्क एक गेला आहे. नट्स आहे तर त्याने वेगळंच काय तर लिहिलं आहे, नट्स फिश फ्रूट. आणि अवघड आहे. केस कट करून आलाय आणि स्कूलमधून आला की लगे केस कट करायला गेला. मी आलं की चपात्या वगैरे केलं. आता आईने थोडासा किराणा घेतलाय आणि ते आता ठेवायचं आहे. आणि चिरमुरे पण करणार आहे. तर त्याचं चिरमुरेचं थोडं नंतर हे थोडं असं काय काय होतं ते सगळं साठवून ठेवलं. तर त्यानंतर चिवडा करते आणि मग आता इथलं माझा आवडायचं आवडते आणि मला चहा पण करायचं आहे. आणि हे आणलंय रामबंधूचा चिकन मसाला आणि बासुंदीचा मसाला का छान आहे. त्याच्यामध्ये किराणाचं सामान आहे, चिपकवायचं पण आहे. हात भिंतीला चिटकवतं. हे चोको आणि काय आहे बघा बासुंदी चहा. दिसते का तुम्हाला? बासुंदीचा उलट दाखवलं सहजते. तर हे आहेत. तर बघू चहा पिऊन कसं आहे नक्की, त्याचं ते कसं बनवायचं ते पण मागं दिले, ते वाचायचं आणि बनवायचं आणि रिव्ह्यू देते कसं आहे. तर कुठला आहे हा वेगळाच आहे. मगदूम हे आहे गुळाचा चहा. तर ते कोरा चहा पिते गुळाचा असतो, त्यामुळे हे आणले. एवढं मोठं चोको. तर आता हे सगळं मी आवडून टाकते.
तेल आहे 6 पॅकेटवर 1 पॅकेट फ्री. तर हे तात्याची बाजारात इतकी भारी आहे ना, इतकी भारी आहे, 1 नंबर लागते मक्कीच्या भाकर सोबत खायची. तर तुम्ही 6 पॅकेट घेतले तर 1 पॅकेट फ्री. पण एवढे घेऊन काय करायचं, संपणार का तुमचं? हे आहे व्हॅनिश डुंक लावून. हे चिक्कू आपला पिकलाय बघा, तर खाऊन कसा लागतोय. हा आता पिकू नाही खाय कसा काय. हा एक एक फोड म्हणतोय, मला वाटलं एक एक आणले तर 2च. म्हणजे पिकतेत म्हणजे नंतर ते आपण कापून म्हणजे आणू शकतोय बरं का. ते बघा फ्रीजवर आहे, तिथे आहे बघा बरं. काय झालं हे बघ हे थोडा हे दिसतोय कच्चा. नाही नाही, ते ते असतानाच काळा आहे तसा. वास पण गोड येतोय. धुवून घ्या की बघा खाऊन कसा आहे. मग ते नंतर राहिलेले पण कापतं का चिकू. हा उकडे काही घेऊन येतो त्यांचे बघ कसले खायला घेऊन आला. 45 रुपयाचा मोडली लिहिला, मोडली 50 रुपयाचं 45 रुपये मिळाले. खायला कसले चॉकलेट आहे त्याचं. खाल्लं की म्हणे माझं कुणी खाल्लं, कशाला काढलं हे लगेच चिडतोय. तिथं काय खाल्लं की म्हणजे त्यांनी सुरुवातीला त्यांनी खायचं असते, नंतर मग आम्हाला देतो सगळं. त्याचं पहिल्यांदा आपण खाल्लं मोठे ग्राहक नाही असं असते. बिर्याणीचा तांदूळ एवढी वाटली आली एवढी अजून पिकून वाटलेलं. केवढा चिक्कू वाटलेला हातायला आलं मला. गोड आहेत पण चांगली. रिस्क कपेट नाही, रिस्पेक्ट. संचित आमचा बसलाय आता थोडासा अभ्यास करत, काहीतरी राडा पसारा करत आहे ना. केस कट केलेत, कसं दिसतंय बाळ आमचं. राहू दे की रे, काय करू नको. हा काय अगावपणा करतोय निवळ काहीतरी. चला अभ्यास कर थोडासा. काय नाही, मॅथ्समध्ये मार्क कमी पडले तुला, बघितलं का. इझी तेवढा प्रश्न तू नाही सोडवला. हा नाही करते. काय म्हणते होय रे सोन्या. संची तुझं टोपण नाव काय आहे रे. टोपण नाव काय तुझं, निकनेम काय. निकनेम बॉब. अजून कोण म्हणते बॉब तुला. मामांजी म्हणतोय. तर इथं आहे आईने केलेला चिवडा. हातात केलाय. गाडी वाढते होय गाडी वाढते. असं काय नसतं, शेंगदाणा खाल्ल्या गाडी कुठे वाढते का. मस्त झालंय पण ताजा मस्त झालंय. संचित चिवडा नाही खायचा. चिवडा
चिवड्याचा आवाज कसा येतोय बघा संचित करून करून. एकदम भारी झालाय है ना. मी ना बनवला इथं बासुंदी चहा. तर कसा झालाय काय माहिती. मग अशी जे दाखवलं होतं तुम्हाला तर त्याच्यात केलाय काय दुम निघतोय काय बघितलं की लगेच वाटतंय वेगळं काहीतरी म्हटलं की टन टडान टणा 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 टणा. ही आहे होममेड बासुंदी चहा. संचितला संचित कुठे चहा पित आहे. कोणाला थोडा म्हणजे काय थोडासाच आहे कसा आहे काय माहिती. आहे बासुंदी चहा आणि हा आहे मस्का पाव. घे की थोडासा लागतो का बासुंदी चहा पिला असं वाटतंय का फील येते नाही. खोकल्याचं औषध आवडलं का नाही मग नंतर करण्यासारखं आहे का पिण्यासारखा नाही. पैसे वाया बघू मी पूर्णच सांगते तर कसा आहे तो. तर ना मग अशी चहा केलता मी तुम्हाला सांगेन म्हणलं चहा कसा झाला पण चहा काय बरोबर लागला नाही बरं का बासुंदी चहा. आणि चहा पिऊन थोडंसं बसलंच होतं. संचयच्या स्कूलमध्ये उद्याच्याला आहे रोल प्ले ॲक्टिव्हिटी त्याला केले टायगर त्यामुळे टायगरचा असा मास्क घालायचा आहे आणि काही स्पीच दिले टीचरनी थोडंसं तर ते स्पीच पाठ करून बोलायचं आहे. त्यामुळं नंतर मग चहा पिलं की खाली गेलो जाऊन ते मास्क आणलं आणि तो मास्क नाही तोपर्यंत माझ्याकडं पार्लरसाठी आल्या. मग ते मग त्यांचं करायचं होतं फेशियल वॅक्स करायचं होतं. आणि किती वाजता मला वाटते एक 5:45 5:15 आल्या होत्या. ते 7:45 गेला बराच वेळ लागला. मग गेले की मग खिचडीच केली होती मी आज स्वयंपाकाला. मग खिचडी खाऊन थोडंसं आता फिरून आलो आहे. आणि मग फिरून येता येता आणलं होतं आईस्क्रीम तर ते आईस्क्रीम पण मी खाऊन बसले. संचित आमचा अजून खालीच आहे. तर चला असं कंटाळा आहे तर बराच आला. आणि पार्लरचं कसं उभं राहून करायचं असतं त्यामुळे मग थोडंसं दमल्यासारखं होते. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. चला तर मग बाय बाय.